मुझे लगता है सर कि सबसे क्रिटिकल फेज किसी भी ह्यूमन बीइंग में ये है कि आपका जब तक करियर सेटलमेंट नहीं होता है ना, वो स्ट्रगल जो होता है दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, जिसके बारे में कोई बात नहीं करता है. माणसाच्या आयुष्यामध्ये जेव्हा शक्यतो मला असं वाटतं 22 ते 24 हे वय असतं जेव्हा मुलांच्या हातात डिग्री आलेली असते, मग ती बॅचलर्स असो मास्टर्स असो. 24 ते 28-30 हा जो काळ आहे ना, कोणत्याही आता ऑब्व्हियसली मुलं मुली दोघेही करिअर ओरिएंटेड आहेत, त्याच्यामुळे समवन हूज परस्युइंग करिअर त्यांच्या आयुष्यामधला हा जो 4-5 वर्षाचा कार्यकाळ आहे ना, हा मेजॉरिटी मुलांसाठी फार टफ असतो. कारण एज्युकेशन झालेलं असतं, फायनान्शियल सपोर्ट कुठेतरी बंद झालेला असतो आणि त्यांना नोकरी करायची असते, नोकरी करत असतात, तिथून दे स्टार्ट ॲट द व्हेरी बॉटम. सो एक बेसिक सॅलरी जी असते ती कुठेतरी चालू झालेली असते. मग आता आयुष्यात पुढे काय करायचं, समहाऊ नोज व्हॉट इज राईट फॉर यू अँड व्हॉट इज नॉट राईट. हे जे करतो ठीक आहे, तू कुठेतरी आलायस, पण हे अजूनही हे नाही आहे की जे तुला पाहिजे. सो हॅलो फ्रेंड्स, आई थिंक आज डेफिनेटली जो पॉडकास्ट होने वाला है इट इज़ गोइंग टू बी वेरी अनकॉमन एंड वेरी इंपॉर्टेंट पॉडकास्ट. सो मी माई सेल्फ योगेश वाफना, सो बीइंग एज ए ब्रांड स्ट्रैटेजी कंसल्टेंट, मैं किसी का आज पॉडकास्ट ले रहा हूँ, तो मेरे लिए ये बहुत इंपॉर्टेंट और मेरा एक बेस्ट मोमेंट है. द रीज़न बिहाइंड ये है कि I've been working with the guest whom we are meeting today, and the biggest part is in this 14 years he is one of the very few people or one of my client where he has been so deeply dived with a strong purpose with his business. And जैसे कि branding and brand strategy, all those things are only aligned when जहाँ पे business में एक बहुत बड़ा why होता है, एक बहुत बड़ा reason होता है, एक बहुत बड़ा purpose होता है. और जो इंडस्ट्री कैटेगरी में वो बिलोंग करता है, इट इज़ सो कॉमन, इट इज़ अ कंप्लीट रियल एस्टेट इंडस्ट्री. एंड यार ये अलग क्यों है, तो ये अलग बहुत चीज़ों में, और ये अलग क्यों है और इन्होंने क्या इनके बिझनेस में किया है, मैं वो अनकवर करने की कोशिश करने वाला हूँ आज. आणि हे सगळ्यांनाच माहिती असलं पाहिजे की नेमकं ह्या बिझनेसला कसं बघितलं पाहिजे. आणि ह्या सेक्टर म्हणजे पुणे ह्या सगळ्या शहरात आपण ज्या पद्धतीने रिअल एस्टेटचा बूम बघतो, ज्या पद्धतीने कन्झ्युमरचे डिमांड्स आहेत, अँड द वे things are changing, the landscape of this as a business it is changing, as a consumer preferences it's changing, and ह्या consumer preferences ला कसं आपण अडॉप्ट करतो. So that is all about this whole podcast, and I'm so excited about this. So let's welcome अभिजित सर. So थँक यू अभिजित सर की आज तुम्ही वेळ काढला. तसे आपण बरेच रोज गप्पा मारतो ड्यू टू वर्क रिलेटेड, आणि आज तुम्हाला भेटण्याचं कारण, तुम्हाला आज द रिझन टू इन्व्हाइट यू फॉर दिस पॉडकास्ट इज जेवढं काही मला माहिती आहे, जेवढं काही तुमच्या लोकांनाही माहिती आहे, आय थिंक हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. हे आत्म मला पण पर्सनली वाटतं, बिकॉज द वे क्लोजली आय हॅव सीन द बिझनेस यू हॅव रन, द वे यू हॅव बिल्ट युअर आकार रियालिटी ब्रँड, and particular to in Pimpri-Chinchwad area located at Charoli. So most of the projects at Charoli. So there are many things which I want to discuss and let people know. So I would love to have little bit backstory, because एक मेरे को पता है कि आप US में थे. So I would rather not say कि you have been experienced all those global markets, you have been so settled. और बोलते नहीं तुम्हारा कुछ बिजनेस अलग हो तो वो बिजनेस करो, पर आप ऐसा है कि ये बिजनेस तो यहाँ पे और हज़ारों लोग हैं, तो आप यूएस से यहाँ पे कैसे आए? आई वुड लव टू हियर अबाउट यू. यस सर, गुड मॉर्निंग. फर्स्ट ऑफ ऑल आई विल ऑल्सो वेलकम यू टू द सेम पॉडकास्ट, बिकॉज ये हम दोनों ने तय किया था yes. कि कभी ऐसे मिल के बैठ के अनऑफिशियल ऑफलाइन थोडे से गप्पे लढेंगे, थोड्या निवांत गप्पा मारूयात. आणि हे जेव्हा कॅमेराज वगैरे असतात समोर, सो आय एम जस्ट ट्राईंग टू बी यू नो लिटल नॅचरल. हां, अदर दॅन कॉन्शियस. हां, मोर दॅन कॉन्शियस आय विल बी नॅचरल. आता talking about my educational background, so I completed my BE Mechanical from Aurangabad, छत्रपती संभाजीनगर as we call it today. आणि त्याच्यानंतर मास्टर्स मी केलं इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया, लॉस एंजलिस. आणि 2010 माझं जेव्हा मास्टर्स कंप्लीट झालं, सो while going for masters or pursuing my masters, इथली जी आपली मित्रमंडळी असते, नातेवाईक असतात, सगळे मला म्हटले की आता तू काय परत नाही यायचा.
एकदा तिकडे गेलेला मुलगा जो असतो किंवा मुलगी असते, जे शिक्षणाला जातात मुलं आपल्याकडची, ती शक्यतो तिथल्या लाइफस्टाइलला किंवा उधर की चकाचौंध से बहुत ज़्यादा प्रभावित होके उनको लगता है कि भाई यस नाउ आई हैव अचीव्ड समथिंग, आई वुड विश और आई वुड वॉन्ट टू स्टे हियर अँड मेक माय लाईफ. पण समहाऊ मला जेव्हा मी गेलो तेव्हा हे नक्कीच माहिती नव्हतं की मी परत आल्यानंतर रिअल इस्टेटमध्ये काम करेल. बट येस, आय हॅड समथिंग इन ॲट द बॅक ऑफ माय माइंड की आपल्याला मास्टर झाल्यानंतर तिथे जॉब न करता परत यायचं आहे. तिथे जॉब हेच होतं की यू आर गोइंग फॉर मास्टर्स, बट देयर वॉज माइंड की यू विल कम बॅक अँड यू वॉन्ट टू डू एनीथिंग बट इन India and on my own. On my own. Okay. Something like self-employed or a startup or some business. I always wanted to be a business owner. आणि US ला जाऊन जॉब करणं खराब आहे का, तर अजिबात नाही. पण माझे प्रेफरन्सेस वेगळे होते आणि मी बऱ्याच लोकांनी मास्टर झाल्यानंतर मला हेही सजेस्ट केलं की तू वर्षभर तर जॉब कर, 2 वर्ष जॉब कर, एक्सपीरियंस घे, परत ये. बट देन व्हाट आई थॉट कि एक बार समझो वहाँ की लत लग गई वो लाइफस्टाइल की, कि आपने वहाँ जॉब चालू कर दिया. इफ यू स्टार्ट अर्निंग इन डॉलर्स एंड स्पेंडिंग इन डॉलर्स, सो देन कमिंग बैक टू इंडिया will not excite me as a teenager, or not as a teenager I would say, but as a freshly graduate. So I had this firmly engraved in my mind की आपल्याला परतच यायचंय, परत येऊन काहीतरी चालू करायचंय. So I was clueless, I was directionless when I came back in July 2010. आणि आल्यानंतर साधारणतः मेकॅनिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही करावं का, काही चांगलं ट्रेडिंग करावं का अजून काही करावं. सो ये सारी कश्मकश में हमने दिसंबर 2010 में एक कंस्ट्रक्शन कॉन्ट्रैक्टिंग फर्म स्टार्ट की. It incepted in December 2010. What triggered you that when you say कि you are mechanical engineer and construction contracting, मैं वो point of decision में जानना चाहूँगा कि क्या trigger था कि इसमें जाना है. So what was your trigger? I think as far as I remember, the trigger was profit margins. To be very frank, मैन्युफैक्चरिंग में जितना मैंने थोड़ा सा स्टडी किया था, टू बी वेरी फ्रैंक, तो उसमें मुझे ऐसा दिखा कि मैन्युफैक्चरिंग के जो प्रॉफिट मार्जिन्स है, ये सब डिस्कशन से हुआ. आई नेवर डीप डाइव्ड इनटू इट कि भाई सही में क्या होता है, मैन्युफैक्चरिंग कैसा है, क्या है. सो एक सुपरफिशियल उसका नॉलेज लेके या थोड़ा सा इन्फॉर्मेशन लेके मैंने ये देखा कि सिंगल डिजिट मार्जिन में आपको काम करना पसंद है या एक्सेप्टेड है क्या. विज़ नो डाउट रियल इस्टेट डेवलपमेंट अपने देश में एक ऐसा सेक्टर है कि जिसमें आप जो एक ग्लैमरस सेक्टर है, टू बी वेरी फ्रैंक. अच्छा. और उसमें सबको लगता है कि यार ये मैंने करना चाहिए. या आप देखते हो कि चकाचौंध वाली दुनिया भी जो होती है, वो भी बहुत बार हम देखते हैं कि बड़े बड़े इंडस्ट्रियलिस्ट होते हैं, बड़े बड़े रियल इस्टेट टाइकून्स होते हैं, सो एंटरप्रेन्योर्स वो रहते हैं. तो इसलिए मैंने सोचा कि आफ्टर यू नो ऑफ कोर्स मेनी राउंड्स ऑफ डिस्कशंस विथ माय फैमिली, विथ माय फ्रेंड्स, तो हमने एक शुरुआत की नींव तो वहाँ रख दी की चलो हम कंस्ट्रक्शन में कुछ करते हैं. आणि कंस्ट्रक्शनमध्ये आम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग चालू केलं. बट पॅरलली समवेअर आय थॉट की यार दिस इज स्टिल नॉट माय कप ऑफ टी. ओके. कि कंस्ट्रक्शन में तो हम आ गए हैं, कॉन्ट्रैक्टिंग में आ गए हैं, बट देन साल 1.5 साल उसमें काम करने के बाद ऐसा लगा की इथे यार आपल्याला काहीतरी अजून एक्साइटिंग केलं पाहिजे. रादर माय गट वॉज सेइंग समथिंग एल्स. सो इनफॅक्ट यू एंटर्ड इन टू द बिजनेस कि यार यहाँ पैसा असतो, तो यानी यू राइटली सेड कि ग्लैमरस है, रियल एस्टेट में जल्दी से 2-3 साल में भी पैसा मिल जाता है. हाँ, मतलब 4 के 6 होने वो टाइम नहीं लगता है. एंड बीइंग एज इन पूना मार्केट वो इजीली होने के चांसेस ज़्यादा है. यस. सो दैट इज वन ट्रिगर. देन आई सो कि यू एंटर थ्रू, चलो गवर्नमेंट कॉन्ट्रैक्ट से शुरुआत तो करते हैं. आफ्टर अर्निंग मनी ऑल्सो समवेयर यू आर नॉट एक्साइटेड एंड यू आर नॉट एंजॉइंग इट. सो दैट वाज अ पॉइंट समथिंग विच यू फेल्ट इट कि मेरे को मजा नहीं आ रहा, पैसा तो कमा रहा है, पैसा निकलेगा, पर दैट वाज अ पॉइंट. यस सर. सर टू बी वेरी फ्रैंक, आई विल टेल यू वन अनसेड ट्रूथ दैट जो सोसाइटी में ज़्यादा डिस्कस नहीं होता है. हम बहुत बार क्या बोलते हैं कि 10th आ गया बच्चों का, अरे दिस इज वेरी इंपॉर्टेंट ईयर इन योर लाइफ, पढ़ाई करो. 12th आ गया, बोलते दिस इज योर करियर, लाइफ डिसाइडिंग ईयर, पढ़ाई करो. फिर
कोई इंजीनियरिंग कर लेता है, कोई मेडिसिन में चला जाता है, कोई और अपने जो भी पैशंस है या एजुकेशन परस्यू करता है. पैशन परस्यू करने वाले वैसे बहुत कम होते हैं. बट मुझे लगता है सर कि सबसे क्रिटिकल फेज किसी भी ह्यूमन बीइंग में यह है कि आपका जब तक करियर सेटलमेंट नहीं होता है ना, वो स्ट्रगल जो होता है, दैट इज़ द मोस्ट इंपॉर्टेंट पार्ट, जिसके बारे में कोई बात नहीं करता है. कि व्हेन यू आर ग्रेजुएटेड, व्हेन यू हैव अ डिग्री इन योर हैंड एंड यू आर लिटिल क्लूलेस, डायरेक्शनलेस, कि यार मैंने MBA कर लिया, मैंने BBA BCA कर लिया, मी याच्यानंतर काय करू, याच्यानंतर जॉब करायचा तर कसं करणार. तर जी काही मोजकी मंडळी असते आपल्या आयुष्यामधली, ती नातेवाईक असतील, मित्र असतील, यांना आपण कन्सल्ट करतो. कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं, 2-4 सक्सेसफुल लोकांना आपण ओळखीच्या भेटतो, ते त्यांच्या तेव्हाच्या टेम्परामेंटमध्ये आपल्याला काहीतरी 4 गोष्टी सांगतात, त्याच्यातली कुठली तरी क्लिक होते. बट इफ यू आस्क मी, मला असं वाटतं की मला असं वाटतं की माणसाच्या आयुष्यामध्ये जेव्हा शक्यतो मला असं वाटतं 22 ते 24 हे वय असतं जेव्हा मुलांच्या हातात डिग्री आलेली असते. मग ती बॅचलर्स असो, मास्टर्स असो. 24 ते 28-30 हा जो काळ आहे ना, कोणत्याही आता ऑब्व्हियसली मुलं मुली दोघेही करिअर ओरिएंटेड आहेत, त्याच्यामुळे समवन हूज परस्युइंग करिअर, त्यांच्या आयुष्यामधला हा जो 4-5 वर्षाचा कार्यकाळ आहे ना, हा मेजॉरिटी मुलांसाठी फार टफ असतो. कारण एज्युकेशन झालेलं असतं, फायनान्शियल सपोर्ट कुठेतरी बंद झालेला असतो आणि त्यांना नोकरी करायची असते, नोकरी करत असतात, तिथून दे स्टार्ट ॲट द व्हेरी बॉटम. सो एक बेसिक सॅलरी जी असते ती कुठेतरी चालू झालेली असते. मग आता आयुष्यात पुढे काय करायचं, याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्यात जास्त कन्फ्युजन हे ह्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठेतरी करिअरमध्ये स्थिरावण्याच्या पर्यंतचा जो कार्यकाळ आहे, त्याच्यामध्ये हे कन्फ्युजन खूप असतं. याच्यामध्ये आपल्या सोसायटीत थोडेसे डिस्कशन्स व्हायला हवेत. करिअर मार्गदर्शन मी नाही म्हणत आहे, पण तेव्हा तुम्ही स्वतःला कसं हँडल करायचं. बिकॉज आय हॅव बीन टू दॅट फेज वन्स आय वॉज बॅक फ्रॉम US. ऑब्व्हियसली USला असल्यामुळे तिथली एक लाईफस्टाईल होती. इंडियात आल्यानंतर काहीतरी स्वतः करायचं हे माहिती होतं. काहीही चालू करायचं म्हटल्यानंतर इट इज कॅपिटल इंटेन्सिव्ह. त्यात कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेट तर दे आर मोस्ट कॅपिटल इंटेन्सिव्ह. सो इट टूक टाइम फॉर मी ॲज वेल टू फाइंड माय ओन ग्राउंड्स. So basically what I see, very rightly said, and I'm also agreeing with this. It has been a very challenging for this age group now to decide. And ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी बदलतात आहे. The moment I decide, down the line when I'm ready to enter the market, there's a lot of change which has happened. True. But the most important part is rather than learning how to manage any company, for example, मी हा प्रोडक्ट कसा करावा या सर्विस, म्हणजे whatever career progression is, you should first learn how to manage yourself first. Correct. And if you do that, I think you get more clarity. Yes. And that's what I think you are trying to say, ki tumcha story मध्ये you were managing yourself when there was a transition happening from US to even if you got into business, you were talking to yourself and finding a way ki where should I, yes please I would love to more here. किती excitement आपण real estate पासून we went to a career, but this is very important. How is that you should see this as in a business and the journey, the way you have been saying this, I think that is very important. Ki when you decide to take any decision, whether it's about business, whether it's entrepreneurship or anything, first talk to yourself. Yes. Learn to manage yourself. Always follow your guts. Because there is your inner voice. Inner voice, true. It somehow knows what is right for you and what is not right. So तुम्ही ते लक्ष देऊन ऐकलं पाहिजे असं मला वाटतं. मी ते ऐकलं, मग इव्हेंच्युअली कन्स्ट्रक्शनमधून रिअल इस्टेटचं एक क्विक ट्रान्झिशन वर्षभरातच झालं. ओके. अँड देअर आफ्टर आय एम इन टू रिअल इस्टेट इवन टुडे, लर्निंग सिन्स लास्ट more than 12 years now. It has been more than 12 years that I have started my own journey into the field of real estate development. And it has been a very insightful and thoroughly learning journey so far, and I know it will always be that way. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं ना सर, की माय गट वॉज ऑलवेज गायडिंग मी, की यार तू हे जे करतो ठीक आहे, तू कुठेतरी आलायस, पण हे अजूनही हे नाही आहे की जे तुला पाहिजे. म्हणून मग आम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग कन्स्ट्रक्शनमधून रिअल इस्टेटवर शिफ्ट झालो.